शेतकरी मित्रांनो, ऊस पीक थंडीमुळे पिवळं पडलंय का? पिकाची वाढ थांबली आहे का? ऊस पिकावरती तांबुरा रोग दिसतोय का? तर हा व्हिडिओ पूर्ण बघाच. तर या समस्यांमुळे मी माझ्या ऊस पिकावरती एक फवारणी करतोय. आता जो तुम्ही व्हिडिओ बघत आहे तो फवारणी करून 7 दिवसानंतरचा व्हिडिओ आहे आणि मला या फवारणीचे खूप चांगले रिझल्ट मिळायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपण फवारणीमध्ये काय घेतलं होतं ते जाणून घेऊया. तर फवारणीमध्ये मी वापरलं होतं NPK 19-19-19. त्याचबरोबर आपण वापरलं होतं NPK 28-28 आपल्या पिकांना झपाट्याने पोषण देण्यासाठी. फवारणीमध्ये आपण नंतर घेतोय चिलेटेड मायक्रोन्यूटन पिवळेपणा कमी करण्यासाठी. फवारणीमध्ये आपण एक पीजार घेतोय विपुल बूस्टर थंडीच्या ट्रेसमधून पीक बाहेर काढण्यासाठी. फवारणीच्या शेवटी आपण घेतोय टाटा कॉन्टाफ हे एक बुरशीनाशक ऊस पिकावरील तांबुरा रोग नियंत्रण करण्यासाठी. तर या फवारणीचे आपल्या ऊस पिकावर काय फायदे होतात ते जाणून घेऊया. तर पानांचा पिवळेपणा कमी होतो, ऊसाला नवीन फुटवे व जोम येतो, तांबुरा रोग आटोक्यात येतो, थंडीचा ट्रेस कमी होऊन वाढ पुन्हा सुरू होते, आपल्या ऊसाची उंची व जाडी सुधारते. तर असे जबरदस्त फायदे आपल्याला या फवारणीचा वापर केल्यामुळे मिळतात. शेतकरी मित्रांनो, माझा ऊस 5 महिन्याचा आहे आणि 265 व्हरायटीचा आहे. फवारणी करताना काळजी घ्या, औषध सुसंगती तपासा आणि आपल्या कृषी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ER फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.